पुणे महानगरपालिका निवडणुकीचे मतदान 15 जानेवारी रोजी असून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे प्रभाग क्रमांक 41 मधील अधिकृत उमेदवार प्रमोद नाना भानगिरे, सारिका काका पवार, स्वाती अनंता टकले, मच्छिंद्र काळूराम दगडे चारही प्रभागातील पिसोळी गावामधील ARV सोसायटी, मॅजेस्टिक मॅग्नम सोसायटी या ठिकाणी नागरिकांच्या भेटी घेऊन 15 जानेवारीला धनुष्यबाण समोरील बटन दाबून विजयी करण्याचं आवाहन करत आहे। यावेळी प्रभागातील मोहम्मदवाडीमधील सकाळी 10:30 निको बियोमेंट आणि इतर 4 सोसायटींची एकत्रित बैठक घेऊन सोसायटीतील सर्व सुशिक्षित नागरिकांना मतदान करण्याचं आवाहन केलंय। सोसायटीमध्ये पाणी प्रश्न लवकरच निकाली काढणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। त्यानंतर सिद्धेश्वर महादेव मंदिरासमोर APRF संघटनांच्या सोसायट्यांची बैठक घेऊन या ठिकाणी अनेक प्रश्न सोडवण्याचं आश्वासन देऊन गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी पोलीस चौकी उभारणार असल्याचं शिवसेनेचे शहर प्रमुख अधिकृत उमेदवार प्रमोद भानगिरे यांनी प्रभाग 41 मधील सर्व सोसायटींमधील नागरिकांना सुरक्षितता, महिला सक्षमीकरण, आरोग्य सुविधा, पाणी सुविधा, नागरी समस्यांवर याआधी मी काम करत आलोय आणि यानंतरही काम करणार आहे। प्रभाग क्रमांक 41 मधील सर्व नागरिकांनी मला महानगरपालिकेमध्ये जाण्याची संधी द्यावी। त्यासाठी 15 जानेवारीला धनुष्यबाण समोरील बटन दाबून शिवसेनेच्या 4ही उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचं आवाहन करण्यात आलंय। संपूर्ण प्रभाग क्रमांक 41 मध्ये चांगल्या प्रकारचा प्रतिसाद आमचा हाऊस टू हाऊस प्रचार, 4ही उमेदवार मग स्वातीताई टकले असन, मच्छिंद्र दगडे असन, सारिकाताई पवार, आम्ही प्रत्येक नागरिकाच्या घरी जाऊन मतदाराशी संवाद साधलेला आहे। अतिशय चांगला प्रतिसाद नागरिकांवर मोठ्या प्रमाणात उत्साह आहे, कारण विकास कामं आमची झालेली आहे। प्रत्येक भागात विकास कामं केल्यामुळे निश्चितच मतदारांमध्ये खूप वातावरण चांगलं आहे। आणि माननीय महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांनी जे काम गेले 3 वर्षापूर्वी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असताना जे 70 वर्षामध्ये निर्णय घेतले ना, तेवढे ऐतिहासिक निर्णय या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री साहेबांनी त्यावेळेस शिंदे साहेबांनी घेतले, ते निर्णय आम्ही तळागाळापर्यंत पोहोचवतोय। त्याचा फायदा आम्हाला होताना दिसतोय आणि सगळे मतदार एकदम खुश आहे आणि विकासाला मत म्हणजे शिवसेनेला मत। सर्व उमेदवार आवाहन करतात आम्हाला निवडून द्या, आम्ही विकास करू, पण तुम्ही आधी विकास कामं सुरू केली, त्याचा फायदा कसा होईल? गेले 3 वर्षापूर्वी पुणे महानगरपालिकेवर प्रशासन असताना जेवढे बी आता वेगवेगळ्या पक्षाचे उमेदवार आहे, हे कधी रस्ते उतरण्याचं एक काम तुम्ही दाखवा। आणि गेल्या 3 वर्षापासून मी ज्यावेळी प्रशासनात केलेली आमची शिवसेना पक्षाच्या उमेदवारांनी केलेली कामं हेच आमची विजयाची पावते। त्यामुळे आम्ही पुन्हा टिप्पणी करत नाही, आम्ही विकासाला घेऊन चाललो आणि विकासाला मत मागतोय। त्यामुळे मला कोणा टीका टिप्पणी करायची 16 तारखेला मतदार त्यांना जागा दाखवून देतील। सोसायट्यांच्या परिसरामध्ये सोसायट्यांमध्ये गाठीभेटी बैठका सुरू आहेत, सोसायट्यांचे प्रश्न मांडले जातात, कसे सोडवले जाणार आहेत? प्रत्येक सोसायटीमध्ये माझं पूर्वीपासून प्रत्येकाशी कनेक्शन होतं, संपर्क होता। त्यामुळे त्यांना माझी विकास काम माहिती आहे, मी दिलेला शब्द पाळतो। त्यांच्या ज्या तक्रारी त्या आम्ही समजून घेतोय। निश्चितच प्रत्येक सोसायटीच्या ज्या समस्या आहे सोडवण्याचा प्रयत्न आम्ही येणाऱ्या काळामध्ये निश्चित करू। प्रभाग क्रमांक 41च्या जनतेला, मतदारांना काय आव्हान? संपूर्ण प्रभाग क्रमांक 41च्या जनतेला आपल्या दोन्ही चॅनेलच्या माध्यमातून जनतेला मतदार हात जोडून विनंती आहे की 15 जानेवारीला मतदान होणार आहे आणि शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार जिल्हा परिषदेचे सदस्य स्वातीताई टकले, त्याचबरोबर पिसोळी गावचे माजी सरपंच मच्छिंद्र दगडे आणि आमच्या बहिणी अंडेवाडी संस्कृती सोसायटीमध्ये राहणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते आमच्या बहिणी सारिकाताई पवार यांच्या समोरचं जे धनुष्य बाणाचं बटन आहे, सगळ्यांनी धनुष्य बाणासमोरचं बटन दाबून प्रचंड बहुमताने निवडून द्या। विकासाला मत द्या। केलेल्या 20 वर्षाचा अनुभव, या अनुभव जर केले या प्रभागामध्ये काम ते निश्चितच विकासाला दिशा देणारे काम आहे। म्हणून आम्ही विकासाला मत मागतो आणि 100% सर्व मतदार शिवसेनेच्या 4ही उमेदवाराच्या पॅनलचे मागे उभे राहतील। साहेबांनी जे विकास कामं केलेत, जे आश्वासन दिलेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली मीही नागरिकांचे जे काही समस्या असतील, जे काही प्रश्न असतील ते सोडवेन। आणि शिंदे साहेबांनी जे मला संधी दिली शिवसेनेसाठी काम करण्याची, त्याचं मी नक्कीच सोनं करेन। मतदान आहे, सर्व नागरिकांना मी विनंती करते की शिवसेनेचे 4ही बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।